तुमची N160 आहे द परफेक्ट सिटी बाईक. यामध्ये तुम्हाला 16 PS पॉवर मिळते, जेणेकरून तुम्हाला जास्त स्पीड मिळतो. 14.65चा न्यूटन टॉर्क मिळतो. त्याने काय होतं तर तुम्हाला कूलिंग कॅपॅसिटी जी आहे गाडीची ती जास्त बघायला मिळते, गाडीत पॉवर जास्त बघायला मिळते. तर मग ह्याचे लो सीट हाईट असल्यामुळं तुम्ही ह्याच्यावरती कम्फर्टेबली बसू शकता. देन हां, पाय तुमचे इझी पोचतील. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचे टॉप 5 फीचर्स सांगतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये तुम्हाला डुअल चॅनल ABS मिळतो. तर डुअल चॅनल ABS मिळतो, मग तुमची सेफ्टी पण वाढते. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला अपसाईड डाऊन USD फोक्स मिळतं. मग ह्याच्यामध्ये DRL तुम्हाला डे टाईम रनिंग लाईट म्हणजे DRL बघायला मिळतं. मग LED प्रोजेक्टर. ह्याच्यामुळे काय होतं की आता दिवसाला काही ब्रँड्सचे अदर ब्रँड्सचे त्यांच्यामध्ये कसं आहे की डायरेक्टली लाईट चालू राहते. तर आपण बॅटरी आपली वाचवण्यासाठी आपण आपले DRL दिलेले. कारण की काय होतं की आपली आता बॅटरी जी आहे त्याची जास्त कमी खपत होती. आणि जर आपल्याला लाईट लावायची म्हणजे प्रोजेक्टर लॅम्प दिलेला आहे आपण गाडीला, इकडे बटन पण दिलेलं आहे, तुम्ही चालू करू शकता जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टर लॅम्प भेटतो. हा असा तुम्हाला लॉंग जातो आणि वाईड पण, जेणेकरून तुमचं पूर्ण रोड तुम्हाला कवर होतो. असं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 4 व्हेरियंट बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला पहिला बेस व्हेरियंट आहे जो सिंगल चॅनल ABS ट्विन डिस्क सिंगल सीट. नंतर मग तुम्हाला अजून जास्त सेफ्टी पाहिजे असेल तर मग तुम्ही डुअल चॅनल ABS सिंगल सीटमध्ये ट्राय करा. किंवा मग अजून स्पोर्टी लुक पाहिजे असेल तर मग आता स्प्लिट सीट येईल तुम्हाला, बट डुअल चॅनल ABSमध्ये. त्याला पुढे तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन येतील, मागे मोनोशॉक सस्पेन्शन येतील. मग तुम्हाला अजून ॲडव्हान्स फीचर्समध्ये पाहिजे असतील तर मग ही आहे N160 डुअल चॅनल ABS USD फोक्सवाली. ह्याच्यामध्ये काय आहे टन बाय टन नेव्हिगेशन. म्हणजे समजा जर तुम्ही कुठेतरी अनोळखी जागी गेल्या तर तिथं तुम्हाला रस्ते तर माहिती नसणारच तुम्हाला. तुम्ही गुगल मॅप्स थ्रू आपले बजेट राईड कनेक्ट ॲप येतो, तो ॲप थ्रू कनेक्ट करून मग तुम्ही ह्याच्यात बघू शकता की टन बाय टन म्हणजे समोर तुम्हाला 500 मीटरवरून लेफ्ट घ्यायचं आहे किंवा राईट घ्यायचं आहे हे ह्याच्यात दिसतं. तसंच ह्याच्यामध्ये तुम्हाला रायडिंग मोड्स पण बघायला मिळतात. जसं की रोड मोड आहे, मग रेन आहे, ऑफ रोड आहे. रोडला काय होतं जर तुम्ही समजा सिटीमध्ये चालवत आहे बाईक, सिटीमध्ये तुम्हाला कसं की ब्रेकिंग चांगली हवी असते, ट्रॅफिक असतं सिटीमध्ये. ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला बघा, आता हा पल मॅटेलिक व्हाईट आहे, मग ह्याच्यामध्ये ग्लॉसी रेसिंग रेड येतो, मग स्काय ब्लू येतो, काय येतो पोलार स्काय ब्लू येतो आणि ब्रुकिंग ब्लॅक येतो. हे डीपमध्ये फीचर सांगता का मला? ह्याच्यामध्ये डीपमध्ये सांगायला गेलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट डिस्क जी आहे ह्याची ही तुम्हाला 320 mm बघायला मिळते. सॉरी 300 mm बघायला मिळते फ्रंट डिस्क. मग प्रोजेक्टर लॅम्प दिला आहे, USD फोक्स दिलेलं आहे. फायदे काय म्हणजे आता USD फोक्सचे मला बेनिफिट्स काय म्हणजे कशासाठी? तुम्ही हायवेला राईड करताय 70-80 km/च्या स्पीडला, समजा अचानक प्राणी वगैरे रस्त्यात आला आणि तुम्हाला डुअल चॅनल ABS असल्यामुळं तुमचं काय आहे रिॲक्शन टाईम तुम्हाला जास्त मिळणार आहे. प्लस रात्रीचं जरी आलं म्हणजे रात्रीचं राईड करताय तर आपल्या गाडीला हे प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेलं आहे. तुम्हाला लॉंग तर लाईट जातीच आहे, प्लस वाईड पण जाते. किंवा तसंही कोणी रात्रीचं जरी समोर आलं म्हणजे प्राणी वगैरे कुत्रा आला, गाय आली, तरी तुमच्याकडे रिॲक्शन टाईम आहे जो असतो ना तो जास्त आहे. अच्छा, म्हणजे चांगलं दिसेल मला. आणि सेफ्टी पण जास्त आहे. कशाचा USD फोक्सचं कसं असतं की तुम्ही जास्ती स्पीडला जर तुम्हाला घाटामध्ये किंवा हायवेला तुम्ही जास्त स्पीडला आहे आणि तुम्हाला जास्त स्पीडमध्ये लीन वगैरे करायचं असेल तर हे बेस्ट असतं ॲज पर टेलिस्कोपिक. चांगली हँडलिंग भेटते, चांगली स्टेबिलिटी पण भेटते याच्यामुळे. मग याच्यात 14 लिटरची फुल टँक कॅपॅसिटी येते, जेणेकरून तुम्हाला सारखं पेट्रोल नाही भरायला लागणार. लॉंग टूरला पण तुम्हाला त्रास नाही होणार त्याच्यामुळे. मागं तसंच तुम्हाला ह्याच्यात हे पण दिलेलं आहे चार्जिंग सॉकेट, USB Type-Aचं भेटतं ते. 4 वॉट चार्जिंग सपोर्ट आहे. 4 वॉट चार्जिंग सपोर्ट आहे.
ओके USB टाईप म्हणजे- एचे चार्जिंग सॉकेट भेटतं, त्यामुळं काय फोनची पण त्रास नाही. पॉवरचा परफॉर्मन्स कसा आहे सर गाडीचा? काय परफॉर्मन्स कसा आहे पॉवरमध्ये, टॉर्कमध्ये? पॉवर तुम्हाला 16 PS पॉवर भेटते, त्यामुळं पॉवर तर चांगलीच आहे गाडीची. आणि 14.65 mm न्यूटन मीटरचं टॉर्क भेटतो, त्यामुळे तुम्हाला गेअर पण सारखे बदलायला नाही लागणार. मग तुम्ही गाडी मागच्या साईडला आली तर तुम्हाला इकडं मोनोशॉक सस्पेन्शन आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर हा मोनोशॉक सस्पेन्शन आहे. ह्याच्यामुळं काय होतं की लॉंग टुरिंगला तुम्हाला किंवा सिटीमध्ये जर तुमच्या फॅमिलीसोबत पिलियन घेऊन जात आहे तुम्ही, तर त्याला आणि तुम्हाला दोघांना पण बॅक पेनिंगचा त्रास नाही होणार. तुम्ही एक कम्फर्टेबली एक 200-350 किलोमीटर तुम्ही सिंगलमध्ये जाऊ शकता. जसं की अजून एक आहे, मागचे टायर्स जे आहेत हे तुम्हाला वाईड दिलेले आहेत. ओके हे जे आहेत हे पावसाळ्यात वगैरे सटकणार नाही, ट्रॅक्शन चांगलं भेटतं आहे. आणि आपला जो रेन मोड येतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही जर चालवली पावसाळ्यात गाडी तर गाडी तुमची स्लिप वगैरे होती, ते आहे. हे तुम्हाला टायर वगैरे दिलेले आहेत की पावसाळ्यात जसं की नाही का चिखल वगैरे उडतो, आता इकडे माणूस बसतो त्याच्या पायापाशी या साईडला असं चिखल वगैरे उडतो, ह्याच्यामुळे हे उडत नाही. हे जे आहे हे LED टेल लॅम्प दिलेलं आहे आपण, एक्झॉस्ट LED टेल लॅम्प दिलेलं आहे आपण, जेणेकरून तुम्ही ट्रॅफिकमध्ये किंवा हायवे राईडला तुम्हाला LED असल्यामुळे ते जास्त ब्राईट असतं. हां ते मग तुम्हाला अंडर बॅली एक्झॉस्ट दिलेलं आहे.